महाड तालुक्यातील सौ परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघातात भरधाव स्विफ्ट कारच्या धडकेत एका 8 वर्षाच्या शरण्या अक्षय दवंडे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झालाय। दुपारी सुमारे 1:30 वाजेच्या दरम्यान MH04 AF 9490 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने सौ येथील रहिवाशी अक्षय दवंडे यांच्या मुलीला धडक दिली। अपघातानंतर कार चालक फरहान अब्दुल कादिर ताजीर राहणार अप्पर तुडील हा घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलाय। अपघातानंतर गुन्हा दाखल करण्यासाठी सर्व परिसरातील ग्रामस्थांनी महाड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। त्यावेळी पोलीस ठाण्याला घेराव घालून आरोपीला ग्रामस्थांच्या ताब्यात देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्यामुळे परिस्थितीत तणाव निर्माण झाला। याच कारणामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी सांगितले। तर 6 वर्षाच्या मुलीला उडवण्यात आलेलं आहे। कशा प्रकारे गुन्हा दाखल झाला आणि आपली पुढची तपास काय असणार आहे? महाड शहर पोलीस स्टेशनला एक सौ जे गाव आहे तिथे 8 वर्षाची मुलगी आहे। तिच्या विरुद्ध त्याला एक अननोन कारवाल्यांनी उडवलं होतं। मग आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे त्याला शोधलेला आहे आणि तिची गाडी नंबर शोधून तो आरोपीही शोधलेला आहे। तेव्हा पोलीस स्टेशन इथे गुन्हा नोंद केलेले आहे। त्याच्यामध्ये BNSS कलम 106(1), 281 आणि 125 बस मोटर वाहन कायदा 1988चे 134 आणि 184 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। पुढील तपास करीत आहोत। जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। कशा प्रकारे काय झाली घटना, काय सांगा? याच्यामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर 50-60 लोक आलेले होते। त्यांची मागणी होती की ते आरोपी आमच्या ताब्यामध्ये द्या। असं आरोपी पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये प्रोसिजर चालू असताना ते आम्हाला ताब्यात द्या म्हणून सांगत होते आणि ते जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये घुसत होते। म्हणून मला थोडंसं रेटारेटी प्रकार करावा लागला आणि लोकांना पांगवलेलं। मराठी न्यूजसाठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।